पेशन्सनी बघा आणि खायला काहीतरी घ्या बघताना पिक्चरसारखं. हां पिक्चरसारखं काहीतरी खायला पॉपकॉर्न वगैरे घेऊन बसा. खूप मोठा व्हिडिओ होणार आहे त्या. किंवा मला चिवडा चकली ते सुद्धा चालेल. असं काही नाही, पॉपकॉर्नच पाहिजे. 6:20 झालेले आहेत आणि इंटरलॉकिंग फुल एम्प्टी. फुल एम्प्टी हा कसा काय शब्द आहे? आपण पूर्णपणे मोकळा आहे. डझंट मेक सेन्स. एनिवेज मोकळं तर आहे. खाली तर एवढी गर्दी होती चालताना, आज काहीच नाही. लोक इथून उड्या मारत होते पाण्यामध्ये. माझा पण प्लॅन आहे, पण लोक मला उडी मारून देणार नाहीत. मस्त सिटी झोपलेली आहे आणि आम्ही उठलेलो आहे. मॉर्निंग वॉक मस्त आवडतो. आई बाप्पांचं आवडलं की मग त्यांना पण आणायचं आणि लावटी बुलेनला जायचं. लावटी बुलेन तिथून पुढे ग्रिंडलवालला जाता आला तरी बेस्ट. इथे एक फिनिक्युलर आहे जी वरती जाती हार्डक्लोमला वरती एकदम, जे की 1500 मीटरच वरती आहे. सो नाही गेलो आम्ही. इथं कुठेतरी रेस्टॉरंट आहे वरती. इथं एक मिनिट. येस, दिस इज द रेस्टॉरंट. आणि इतर साईडला बघण्यासाठी व्ह्यू डेक आहे घरी जायला. चलो ग्रिंडलवाल. बोला. नाही, लावटर बुलनला जायचं आज. लावटर बुलन आणि ग्रिंडलवाल. येस, आज ग्रिंडलवाल झाला तर नाही तर मयूरन. हळूहळू लावटर बुलनमध्ये आम्ही पोचत आहे. ट्रेन स्टेशन आलेलं आहे. लावटर बुलनचा बोर्ड त्याचा शूट घेतो मी. पोचलेलो आहे इथे. एक्झिट फ्रॉम हिअर. काय आलं? धबधबे आणि बर्फ पण असणार आहे. भरपूर बर्फ असणार इथं. उन्हाळ्यात आलं. लावटर बुलन खूपच ड्रीमी जागा आहे. अजून सिटीमध्ये जायचं आहे, पण हे माउंटन रेंज मी खूपदा बघितलं व्हिडिओजमध्ये. सो आणि इकडे वरती म्युरन गाव आहे. अच्छा, केबल कार आहे. तिथून म्युरनला जायचं आहे. याच्यामध्ये जाऊ शकतो. आपला पासमध्ये इन्क्लुडेड आहे. ओपन कार आहे ती. विकायची घ्यायची का? घेऊया. तू चालणार का? हे फोटो काढू ना आपण मागं बसायचे सगळेजण. हां, कबीर आगच ते सगळ्यांना मागं बसायचं. सगळ्यांना मागं बसवायचं आणि जायचं आपण फिरायला. सगळं कुटुंब बसतं आणि ओपन व्ह्यू, पॅनोरमिक व्ह्यू. बसचं वेटिंग चालू आहे या व्ह्यू सोबत. बस स्टॉपवरती बसलेले आहेत आपले प्रवासी. कुठं जाणार आहे? देगाव फाट्यावर जाणार आहे. जाऊया का? किती मिनिटात येणार आहे? आणि कुठला मार्ग आहे? रन. असा जर देगाव फाटा असेल तर मी येतो. मग लगेच येतो मी मागे. चेंज इन प्लॅन. आता लावटर बुलन सिटीमध्ये जायच्या ऐवजी गंडोला आहे इथं समोर. हे गंडोलामध्ये चढलो. ओ, हेच येते. हे आता असं वरती जाणार. हे आहे अशी गाडी वरती जाणार. हां, ही केबल कारमध्ये आम्ही बसलेलो आहे. ही गाडी पूर्ण भरल्याशिवाय सोडणार नाही आहे. सो वेट करावं लागणार आहे. हा पण दरवाजा आहे. मे बी इथून एक्झिट असेल, पण व्ह्यू मस्त दिसेल आपल्याला. राईड चालू झालेली आहे. आत्ता थोडं हळू चालू आहे. आता हळूहळू वर जाणार आणि आपल्याला लावटर बुलन वरून दिसणार.
हालतंय का? बरं वाटतंय? बरं वाटतं? Yes, no, on the way, no, on the way down, you can do from Robinson. No, on the way down, you can बहुतेक जे गाव आहे तिकडे ते गिन्नेवाडला असावं. गिन्नेवाड किंवा ग्रिंडलवाड बघायला पाहिजे. आता वर चाललेलं आहे झाडांच्या जवळून एकदम. हे ट्रेकिंगचा पण ट्रॅक येतं, वॉक करू शकतो वरती आपण. पडते आता काय खरं नाही. आता आता काय खरं नाही. राम 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 राम. आम्ही आलेलो आहे म्युरनला आणि अजून आहे मागं ट्रेन आहे. हा आहे व्ह्यू जबरदस्त. ट्रायपॉडचा 100% उपयोग. मी आयुष्यात पहिल्यांदा एवढा कधी ट्रायपॉड वापरलाच तेवढा आता वापरतो. व्ह्यू इज जस्ट अमेझिंग. अशा वेळी बरोबर इंग्लिश बाहेर येतं. वॉक पण करू शकतो. ते नक्की गिमे वाढलं का ग्रिंडल वाढलं बघायचं नाही का. सॉरी. कसं वाटत आहे म्युरनमध्ये येऊन? हां म्युरनमध्ये येऊन कसं वाटतं? मस्त आहे. मस्त दिसतं का बोलतो ना. हो जबरदस्त व्ह्यू आहे ना ट्रेनवरून. ट्रेनमध्ये जास्त शूट नाही करता आलं. हे व्हिडिओमध्ये बघितलेलं आपण. मी व्हिडिओ बघितलेला हे सगळं चालत फिरायचे होते. इथून आपल्याला दिसलं पुढं. अरे बापरे. काय आईस बघायला बाहेर. त्याचं वर्क फ्रॉम होम चांगलं लोकेशन आहे त्याचं. गिमेवाडला चालत जाऊ शकतो का नाही बघायला पाहिजे. जरा लांब आहे 40 मिनटं म्हणतं ते. पण जेवढं जाईल तेवढं जाऊ आपण. ह्याला म्हणतात घर. ॲक्च्युली हॉटेल आहे हे. या हॉटेलमध्ये राहायचं का? इथे आहे का हे? पुढे पॉईंट आहे हा. गिमेवाड टू म्युरन. नाईस नाईस व्हेरी नाईस. लेट्स गो. मस्त पॅराग्लायडिंग चालू आहे त्या माणसाचं. त्याला या पक्षासारखी मजा येत असेल ना व्ह्यूची. बर्फाळ डोंगर सगळे. इथे 2 जण आहेत प्रिपरेशन करायला लागलं. हे आहे मिनी मार्केट. स्वित्झर्लंडमध्ये मोस्टली असल्या गावात असतं. हा फ्रीज आहे. आता ऊन लागतं म्हणून कवर केलं. यातून आपल्याला जे पाहिजे ते चीज किंवा काय ते घ्यायचं. कार्ड मशीन आहे आणि ते कॅश डिपॉझिट आहे. एक्झॅक्ट कॅश असेल तर त्यात टाकायची, नाहीतर कार्ड मशीनसुद्धा आहे. ते हेलिकॉप्टर एवढं छोटं आहे, डोंगर केवढा मोठा. एकदम जवळ निसर्गाच्या. जबरदस्त. अरे एक्स्ट्रीम मोठे माउंटन्स आहे. काय करते
आता काय काय आलो We करताय are in Muren. हा म्युरन मधून गिमेवालला चाललो आपण आता तो झुलता पूल कुठे आहे दिसतो का? होऊया आता कुठं अभी नहीं दिख रहा है. नाही का केबल कार अशी येताना असं जस्ट आता गेली केबल कार. हो. भरपूर मोठा वॉक झालेला आहे आमचा जबरदस्त माउंटनमधून व्ह्यू टॉप क्लास त्या वादच नाही आणि उतरायला असल्यामुळे जास्त कोणी दमलेलं नाही अजून तरी कसा होता ट्रेक दमले ऊन आणि इथं बोर्ड दिसलेला आहे आपल्याला वेलकम टू गेम वर्ल्ड फ्रेम काय भारी नाही मस्त आहे फ्रेम आता आहे अजून स्टीप उतार पायऱ्यांनी आला ते इथंच खालीच आहे आणि हा व्ह्यू काय संपत नाही आहे कंटिन्यू आहे हा व्ह्यू चल थोडासाच प्रवास राहिलेला आहे अजून एक 500 मीटर आणि मग आपण गिमेल वर्ल्डमध्ये पोचू गिमे वॉल्ट म्हणताना गिमे घेताना गिमेल चल जिमेल Gmail. This is the view. Now, उलट जायला लागतं मला सरळ जाऊया आपण जिथे फोटो स्पॉट एवढे तिथे एवढे स्पॉट आहेत काय त्याला एंडलेस आहे एवढे फोटो काढत व्हिडिओ काढत आणि ते कितपत जस्टिफाय करेल फोटो व्हिडिओ ते पण सांगू शकत नाही कारण की ते प्रत्यक्षात असणं हे वर्ल्ड क्लास फिलिंग आहे वर्ल्ड क्लास हे आहे हॉस्टेल इथलं स्टेसाठी आणि सगळं फुल आहे ते इथे पण सगळे हॉटेल्स राहण्यासाठी ऑनेस्टी शॉप नावाच ऑनेस्टी शॉप आहे कारण की इथे ह्युमनलेस दुकान चालतं आहे इथे आपल्याला काय घ्यायचं असेल आपलं आपण पेमेंट करणे ओपन आहे हे दुकानच आहे अख्खा तसं माणूस वगैरे कोण नाही आहे आतमध्ये आईस गोळा मी हे घेणार मॅग्नम आतमध्ये त्याच्या ह्याचं हा इथं पेमेंट सिस्टम आहे विदाउट यू कॅन पे बाय कार्ड हिअर आपण कॅल्क्युलेट करायचं आणि मग घ्यायचं हां ऑनेस्टी शॉपमध्ये ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी मिळतात आपल्याला खायचं प्यायचं काय असेल ते
सुवेनियर्स असतील एकदम दिसायला पण अस्थेटिक आहे. फक्त आपण ज्या पण टुरिस्ट स्पॉट असेल जिथे पण जात असेल तिथे कचरा जो आहे तो फक्त आणि फक्त कचऱ्याच्या डब्यातच टाकायला बरा आहे. कुठेही स्वित्झर्लंडलाच असं नाही, इंडियात जरी असेल, आपण कास असेल, महाबळेश्वर असेल, इंडियात कुठेही इन जनरल सिटीमध्ये असेल, कचरा जो आहे कचऱ्याच्या डब्यात गेलेला बरा आहे की नाही. चांगलं आहे. त्यामुळेच तर इथे एवढी स्वच्छता राहते. रोड आहे, साधा रोड आहे खेडेगावातला. स्वच्छता प्रो मॅक्स. 1 मिनिट ज्ञान बरोबर 1 मिनिटाचं शूट झालं. ह्याच्यातली एखादी घंटी घेऊया का आपण? भरपूर आहे त्यांच्याकडे. यांना नको झालं मला वाटतं. ही मोठीवाली काढता येऊ शकते आपल्याला. शिडी लावून चढलं पाहिजे. हा, एवढी मोठी घेऊन कशी जाणार? ती 30 किलोची असेल. नकोच आहे आम्हाला. आपले बारके बारके घ्यायचे. इकडे बघा जरा. इकडे पहा. नाही बाहेर जात. आई ग्लेशियरचं पाणी भरत आहे. इकडे आणि हे स्वित्झर्लंडमध्ये खूप जागोजागी खूप आहे. आणि इथे फ्रीमध्ये पाणी तसं भरून घेऊ शकतो, म्हणजे विकत घ्यायची गरज नाही. क्रिस्टल क्लिअर वॉटर. उगीच प्यायला म्हणून नाही, खरोखर प्यायचं आहे. ग्लेशियरचं पाणी भरतं ना. असंच एक स्पॉट मिळाला, सहज चालत जात होतो. नाही तर काही रिस्ट्रिक्शन दिलेलं नाही आहे. सो दिस इज द डिरेक्शन. And this is the spot. धबधबा हा मोठा डोंगर आहे आणि एकदम मधूनच चालू झाला आहे हा धबधबा. काय सोर्स आहे त्या धबधब्याचा काय माहिती, पण मोठा धबधबा, असं नाही की बारका. तिथे तिथे काय ग्लेशियरचंच आहे डायरेक्ट ते. इथे जेवढा व्हिडिओ शूट करेल तेवढं कमी. स्वित्झर्लंडचे सगळे ब्लॉग मोठं होणार आहेत. पण तुम्हाला आवडणार ऑफकोर्स, डेफिनेटली. पेशन्सनी बघा आणि खायला काहीतरी घ्या बघताना, पिक्चरसारखं. हां, पिक्चरसारखं काहीतरी खायला, पॉपकॉर्न वगैरे घेऊन बसा. खूप मोठा व्हिडिओ होणार आहे त्या. किंवा मला चिवडा चकली ते सुद्धा चालेल. हा, असं काही नाही, पॉपकॉर्नच पाहिजे. बॅक टू इंटरलाकेन. इथून रिटर्न जायचं आहे आता. सेम. हा आहे इथला फेमस वॉटरफॉल जिथे आपण आत्ता आलेलो आहे. हा, एकदम वरती पीकवरती होतं, आता खाली आलेलो आहे आपण. उन्हामुळे खूप दगदग झालेली आहे. कपड झाले.
हे बरेच ठिकाणी असे हे ॲव्हलांच प्रोटेक्शनसाठी त्यांनी बनवलेलं आहे. समजा वरतून बर्फ वगैरे भरपूर पडला तर याच्या खाली डग आउट टू ॲव्हलांच आला तर मग तिथे आपण लपून बसू शकतो. त्यासाठी बनवलं ते. बरेच प्रिकॉशन्स घेतले त्यांनी ॲव्हलांचसाठी. वरती येऊन बघितलेलं. हे आहे लावटेबुनगाव. त्याच्या खालीच होतो आम्ही स्टेला इन द सेन्स वरून जाऊन आलो होतो. आम्ही आत्ता आलेलो आहे कुठेतरी, त्याचं नाव नाही घेता येतं. डॉर्फ का या स्पॉटचं नाव डॉर्फ आहे. आणि हा पण फेमस वॉटरफॉल आहे. हा बरेच आता शोनिंग फॉल्स फॉल्स कुठला तरी फॉल्स. जबरदस्त पॅक आहे. काय स्कोपच नाही. माझ्या इथं इच्छाच नाही थांबायची. आपण माघारी जाणे लवकर. वॉटरफॉल एक नंबर तर आहेच. येऊ येणार आहे. याचा पाकार आहे. पाका पाकते. अरे भाई जबरदस्त जबरदस्त. इंटरलाकिंगच्या लेकमध्ये ग्लेशियर वॉटरमध्ये स्विमिंग करायचं चालू आहे. हे दोघे नुसते पाय सोडून बसले पाण्यात. गार आहे. एक्स्ट्रीम गार. भावाला करू का व्हिडिओ कॉल? भाऊ लगेच खुश. थांब देवा मी येतो. पुढे जातच नाही मी. पुढे जातच नाही. फ्लो आहे पाण्याचा. ॲक्टर कोण आहे? ॲक्टर म्हणतो. डिरेक्टर कोण आहे? काय माहिती कोणाचा स्टॅच्यू आहे पण फेमस दिसतो. आपण काहीतरी बॉलिवूडचाच काहीतरी विषय वाटतो आहे ना. बर्फ कमी झाला. अगं ते माउंटेन त्या पलीकडे आहे. त्याच्यामध्ये येते. ह्या इथं मध्ये येते. तर आज आहे शेवटचा दिवस इंटरलाकेनमध्ये. आता माघारी जायचं जर्मनीला. जर्मनीला निघालेलं आहे त्यामुळे परवा कुठं जायचं? फ्रान्सला. कुठं? फ्रान्समध्ये. पॅरिस. पॅरिसच की. पॅरिसला जायचं. पप्पा म्हणले की पॅरिस. पेरिस को जाएंगे. हाँ? वी आर गोइंग टू पेरिस. प्राईज. पेरिस. एका वेळी 7-8 जण लँड होत. मस्त. त्यांना काय भारी व्ह्यू दिसेल ना वरतून. आहे का ना. तो डाईव्ह करतात. तो खाली येणार. पलटी करतो म्हणजे